तर आज आपण चवीला चटपटीत अशी लागणारी गुजराती कढीची रेसिपी बघतोय। ही कढी गरमागरम खिचडी बरोबर खायला खूप मस्त लागते। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप घरी लावलेलं दही घ्यायचं। दही जे आहे आंबट घ्यायचं। यासोबत 1 हिरवी मिरची, 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि पाव कप बेसन घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरवर फिरवल्यानंतर साधारण 3 कप पाणी घालायचं आहे। कढीला फोडणी देण्याकरिता कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप गरम करून, तूप गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथीदाणे, काही खडे मसाले आहेत त्यामध्ये तमालपत्र, कलमीचा तुकडा, चक्री फूल, 2 ते 3 लवंगा, सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि किंचित हिंग घातलेला आहे। खमंग अशी फोडणी बसली की गॅसचा फ्लेम लो करून किंवा गॅस बंद करून जे ताक तयार केलेलं आहे ते यामध्ये ओतायचं आहे। हे एकदा चांगलं मिक्स करून गॅस पुन्हा सुरू करून हाय फ्लेमवर कंटिन्युअसली ढवळत कढीला उकळी येतपर्यंत शिजवून काढायची। एकदा कढीला चांगल्यापैकी उकळी फुटली की यामध्ये वरून चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गूळ घातलेला आहे। गुजराती कढी जी आहे चवीला आंबट गोड असते, पण जर तुम्हाला गोड चव नको असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर पूर्णपणे स्किप करू शकता। आणि गुजराती कढीमध्ये हळद सुद्धा घातली जात नाही। कढी ही पांढऱ्या कलरचीच असते। उकळी फुटल्यावर 10 ते 12 मिनिटे आणखीन शिजवून घ्यायची। कढी मस्तपैकी शिजलेली आहे। गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायची। दही जर आंबट असेल तरच आंबट गोड चव छान लागते। तर दिलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कमेंट्स मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।